वीरभूमी सैनिक टाकळीत रोहित पवार नतमस्तक. 18 शहीद जवानांना केले विनम्र अभिवादन. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी नुकतीच शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि सैनिकांची परंपरा असलेल्या सैनिक टाकळी गावाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करणारे या वीरभूमीतील 18 शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कृष्णाकाठी वसलेल्या आणि प्रत्येक घरातून देशसेवक देणाऱ्या सैनिक टाकळी गावाबद्दल आमदार पवार यांनी सविस्तर माहिती घेतली. 18 शहीद जवानांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी उपस्थित आजी-माजी सैनिकांशी संवाद साधला. ज्या भूमीने देशाला एवढे शूरवीर दिले त्या भूमितीने हे माझ्यासाठी भाग्याचं आहे, अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली. विविध स्थानिक संस्थांच्या वतीनं त्यांचा त्यावेळेस जंगी सत्कार करण्यात आला आणि या दौऱ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे गावातील मैदानावर सुरू असलेली टेनिस क्रिकेट स्पर्धा. मैदानावर तरुणांचा उत्साह पाहून आमदार रोहित पवार यांनी थेट खेळपट्टीवर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हातात बॅट धरून काही सुरेख फटके लगावले, ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यांच्या या दिलखुलास आणि अनौपचारिक वागण्याने ग्रामस्थ भारावून गेले. आपल्या लाडक्या नेत्याला विकेट खेळताना पाहून परिसरातील युवकांनी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली. आमदार पवार यांनी अत्यंत आपुलकीने सर्व तरुणांशी संवाद साधत त्यांच्यासोबत फोटो काढले. या प्रसंगी माजी आमदार राजीव आवळे, तालुका अध्यक्ष विक्रम जगदाळे, शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष BS पाटील, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, DP कदम, आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.